हॅलो नमस्कार। तर आज आहे 31 आणि मी बनवणार आहे पावभाजी। तर घरात ज्या भाज्या आहेत त्याच भाज्यांपासून बनवते। तर बघूया कशी बनते। तर आणि जरा वेगळ्या प्रकारची झटपट बनणारी बनवणार आहे। तर त्यासाठी फ्लावर कट करून घेतला, बटाटा कट करून घेतला, शिमला मिरची होती एक ती पण कट करून घेतली आणि वाटाणा सोललेला होता तोच घेतला। कुकरमध्ये तेल घातले 2 मोठे चमचे आणि कांदा कापून घेतलाय। 2 मोठे कांदे कापले, 2 मोठे टोमॅटो कापले, अद्रक किसून घेतले थोडंसं आणि 10-12 लसूण पाकळ्या त्या पण किसून घेतल्या। पेस्ट न करताच करते, बघूया कशी बनते तर ती भाजी। तर आता तेल तापलेलं आहे, बघूया आपलं। आणि भाज्या वगैरे नीट स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्यात आणि बीट आणि गाजर स्किप केलंय, नव्हतं माझ्याकडे आणि बाजारात गेले नाही मी आज। शाळा दुपारची होती मुलीची त्यामुळे पटकन आले आणि रिक्षावाला पण नव्हता आज त्यामुळे मीच गेलेली घ्यायला, परत काही गेले नाही। तर तेल तापलेलं आहे, त्यामध्ये घातलंय 1 चमचा जिरं मोठ्या चमच्याने आणि जिरं तर पाहिजेच पावभाजीला। त्यानंतर घातलंय 2 कांदे बारीक कापलेले आणि कांदा आपल्याला चांगला शिजून घ्यायचा आहे। तर तेलामध्ये परतून घेऊया कांदा। सो नंतर पण कांदा लागेलच आपल्याला, त्यामुळे मी आता 2च कांदे घातलेत। तर कुकरमध्ये बनवते तर बघूया कशी बनते। तर याआधी मी फक्त भाज्या शिजवून घ्यायची आणि डायरेक्ट कढईमध्ये बनवायचे। तर बघूया आज पहिल्यांदाच बनवते कुकरमध्ये, झटपट बनवायचे, वेळ पण झालाय। तर बघूया। तर कांदा आपला आता छान गुलाबीसर आलेला आहे, गुलाबीसर झालेला आहे कांदा। आता त्यामध्ये घालूया अद्रक आणि लसूण किसलेलं, पेस्ट पण घालू शकता तुम्हाला घालायची असेल तर। तर घातले लसूण आणि अद्रक आणि आता हे अद्रक लसूण पण छान आपल्याला परतून घ्यायचंय, जेणेकरून त्याचा कच्चा वास असतो तो निघून जायला हवा। तेल जरा जास्तच घालायचंय, मी बटर न घालता बनवणार आहे, तेलामधलीच बनवणार आहे। मुलीला बटर आवडत नाही जास्त त्यामुळे। तर आपला अद्रक लसूण पण छान परतून झालेला आहे। आता त्यामध्ये घालणार आहोत आपण टोमॅटो आणि टोमॅटो आपल्याला छान शिजवून घ्यायचे आहेत, पूर्ण कांद्यामध्ये एकजीव होईपर्यंत शिजवून घ्यायचे टोमॅटो। तोपर्यंत आपण मसाले काढूया। तर मी घालणार आहे आज यामध्ये लाल कलरचा मसाला घालणार आहे, लाल कलरचं तिखट मिरची पावडर घालणार आहे। आमचा कोकणी मसाला घालणार नाही, जेणेकरून त्याला छानपैकी मस्त कलर लाल कलर येईल। मी फूड कलर नाही वापरणार आहे, त्यामुळे लाल मिरची पावडर वापरणार आहे। अर्धा चमचा घातलाय हळद, त्यानंतर घातलाय 2 चमचे लाल मसाला। हा जास्त तिखट नाही, फक्त कलरच आहे त्याला म्हणून घातलाय। आणि त्यानंतर घातलाय 1 पूर्ण पाऊच पावभाजी मसाला एव्हरेस्टचा। आणि त्यानंतर घातले चवीपुरतं मीठ, तुमच्या भाजीच्या अंदाजानुसार तुम्ही पण घाला बनवायची असेल तर। तर अंदाजानुसार घातली मीठ आणि छानपैकी मिक्स करून घेतलं। त्यानंतर घालणार आहे भाज्या, फ्लावर घातला, बाकीच्या पण भाज्या घालते आणि छानपैकी मिक्स करून घेते। बीट वगैरे असलं तर मस्त छान कलर येतो, एकदम नॅचरल कलर, रेड कलर। तर मी आता माझ्याकडे नाही आहे बीट, त्यामुळे स्किप केलंय। परत एकदा पावभाजीची रेसिपी शेअर करेन कधीतरी प्रॉपर अशी। तर छानपैकी मिक्स करून घेतलाय आणि जरा वेळ फोडणीमध्ये शिजू द्यायचंय आपल्याला, ते मसाले चांगले लागतील। आणि नंतर घालायचे पाणी, पाणी जास्त घालायचं नाहीये, 1-1.5 ग्लास पाणी घालायचंय। फक्त भाज्या शिजायला हव्यात आणि भाज्या पण आपल्याला मीडियम फ्लेमवर शिजवून घ्यायच्या आहेत। तर आता शिट्ट्या करून घेते, 4-5 शिट्ट्या करून घेणार आहे। तर कुकरचं झाकण लावून घेतलं आणि 5 शिट्ट्या करून घेणार आहे। सो आपल्या बारीकवर शिट्ट्या होणार आहेत आणि त्यासोबतच बनवणार आहे मी पुलाव भात, कारण भाजी थोडीशीच बनवलेली, जास्त पाव खायला नको म्हणून। कारण की आम्ही 2-3 दिवस झालं सतत पाव खातोय, भजीपाव बनवला, वडापाव बनवला, त्यामुळे जास्त खायला नको पाव म्हणून। आणि पाव खाल्ल्याने जास्त पोट पण बिघडतं। तर पुलाव भातासाठी पण भाज्या कट करून घेतलेल्या,
आणि आता मी पातेल्यामध्ये बनवणार आहे. आता कुकर पण बिझी आहे तिकडे पावभाजीसाठी, त्यामुळे मी पातेल्यात बनवणार आहे आणि जरा वेगळ्या प्रकारे बनवणार आहे. बघूया कसा बनतो. तर त्यामध्ये घातले अख्खे मसाले आणि जिरं घातले, मोहरी घातली थोडीशी आणि नंतर एक कांदा मोठा पातळ स्लाइसमध्ये कापून घातलाय. त्यानंतर घातले 3-4 हिरव्या मिरच्या आणि छान परतून घ्यायचंय आपल्याला. आणि मी तांदूळ धुवून ठेवले होते आधीच 15-20 मिनिटं आधी. तर अर्धा तास आधी धुवून ठेवायला हवेतच आणि फोडणी वगैरे करतपर्यंत होतातच मग 5-10 मिनिटं. तर 20 मिनिटं आधी धुवूनच ठेवायला हवे. त्यानंतर मग यामध्ये पण क्रश करून घालणार आहे अद्रक लसूण, कारण की माझ्याकडची पेस्ट संपलेली आहे त्यामुळे. तर अद्रक लसूणचं क्रश घातले आणि ते पण छान मिक्स करून घेतले आणि एक टोमॅटो घातलाय, तो पण मिक्स करून घेणार आहे छान. आणि त्यानंतर घालणार आहे मसाले. टोमॅटो जरा शिजवायला ठेवलाय. नंतर घातले अर्धा चमचा हळद आणि मिरची घातली असल्यामुळे जास्त मसाला घालणार नाही. मला बनवायचा होता हिरव्या वाटणातला, पण आता उशीर झाला होता त्यामुळे स्किप केलं. तर एक चमचा घातला छोटासा चमचाने लाल मसाला आणि थोडासा गरम मसाला घातला अर्धा चमचा आणि चवीपुरतं मीठ घातलं. आणि त्यानंतर घातल्या भाज्या. तर यामध्ये पण गाजर वगैरे नाही, तर फ्रेंच बीन्स पण नाहीत, बटाटा, फ्लॉवर आणि मटरच आहेत. तर छान भाज्या घातल्यात मसाल्यामध्ये आणि आता चांगलं मिक्स करून घ्यायचे. आणि त्यानंतर घालणार आहे मी तांदूळ धुतलेले, ते पण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि यामध्ये एक टिप्स सांगणार आहे, यामध्ये घालायचं आहे थोडंसं तूप, जेणेकरून आपला भात एकदम सुट्टा सुट्टा होईल, एकमेकांना चिपकणार नाही, कुठले पण तांदूळ असू देत, आणि जरा टेस्ट पण वेगळी येईल म्हणून. तर नंतर घातले छान मिक्स करून. नंतर पाणी घातले जेवढं हवं तेवढं, पाणी जास्त घालायचं नाही, थोडंसं घालते तूप आता. आणि हे मी ठेवणार आहे एका मोठ्या कुकरमध्ये, माझ्या 7 लिटरचा कुकर आहे त्यामध्ये बनवणार आहे. ते डायरेक्ट टोप उचलून ठेवणार आहे. आणि भाजी बघा मस्त शिजलेली आहे, कुकर उघडलेला आहे मी आणि छानपैकी मस्त कलर पण आलाय लाल. तर आता मी स्मॅशरने स्मॅश करून घेणार आहे. तर हा बघा भाताचा टोप ठेवलाय मोठ्या कुकरमध्ये, त्यावर ठेवणार आहे मी माझ्या बाबूचं भात. डाळ भात खाते ती कधीतरी, बाकी पण खाते, पण कधी नाही खाल्लं म्हणून मी एक्स्ट्रा बनवून ठेवते, रोजच नाही खाल्लं तिने मग आम्ही खातोच मुगाच्या डाळीचा डाळ भात. सो या कुकरमध्ये मी 2 शिट्ट्या करून घेणार आहे. आणि ही बघा भाजीला अशी स्मॅश करून घेणार आहे स्मॅशरने. तर भाजी मस्त मॅश होऊन गेली आहे, कलर पण छान आलाय लालसर, नॅचरल कलर आहे तो आपला. तर बघा थोडीशीच बनवली होती, आता छान उकळी येऊ देणार आहे. घट्ट होतं म्हणून त्यामध्ये घातले थोडंसं कुकर धुवून पाणी आणि बऱ्यापैकी रंग आलेला आहे लाल. आणि थोडीशी घातली कसुरी मेथी चवीसाठी. तर यामध्ये मी पण घातले थोडंसं तूप, बटरच्या ऐवजी बटर नाही घातलाय त्यामुळे थोडंसं तूप घातलंय. आणि छानपैकी उकळलेली आहे आता मस्तपैकी. बारीक कोथिंबीर घालते आणि छानपैकी मस्तपैकी मुलीला सर्व करते. तिचा वास नाही, तिला भूक लागली आहे कधीचीच. तर कांदा वगैरे कट करून घेतलाय, लिंबू आहे आणि पाव पण घेऊन आले. तर मस्तपैकी आपली पावभाजी रेडी झालेली आहे. आता शाव सांगेल कशी झाली तर ती. साजर तर आहे नाही, तो नंतर येणार आहे, उशीर येणार आहे जरा. आता भांडी वगैरे घासून घेते, कुकर वगैरे तोपर्यंत होईल. आणि पाव घेऊन आले मी. तर बघूया आता, ते छानपैकी शावला शेकून देते. तर तव्यावर घेतले थोडंसं तेल आणि थोडंसं तूप घालणार आहे. आणि त्यामध्ये घालणार आहे थोडासा पावभाजी मसाला पाव बनवते तर. आणि त्यामध्ये घालणार आहे थोडीशी पावभाजी आणि छानपैकी पाव शेकून शावला सर्व करणार आहे गरम गरम. माझी मोठी मुलगी जास्तच फूडी आहे, तिला सगळेच फूड आवडतात आणि एकदम तिला म्हणजे रोजच एकदम चमचमीत खायला हवं. तर हे बघा छानपैकी मस्त कांदा कोथिंबीरने गार्निश केलेलं आहे.
छानपैकी पावभाजी तयार झालेली आहे. आता बघूया शावची काय रिॲक्शन आहे. तर तिला असंच आवडतं रोज, काय वेगळं वेगळं खायला पाहिजे. तर दिसायला तर छानच दिसते. आता सांगेल ती कशी झाली आहे तर ती. आणि बाबू माझी लवकरच झोपली. आज दिवसभर झोपत होती तर झोपली नाही, तर तिच्यासाठी आणलाय केक कापायसाठी, पण ती आता झोपली आहे. बघूया. तर तोपर्यंत पाणी वगैरे भरून घेते. भात पण आपला रेडी झालाय. तर आता वाजले 10 आणि शावला वाढले आणि आता मी पाणी भरून घेते. तोपर्यंत ती जेवेल, आम्ही पण जेवून घेऊ. भात मस्तपैकी झालाय आपला तयार. आणि आता वाजले 11:15. तर तोपर्यंत आता केकची तयारी करते. सो केक आणून ठेवला होता, ब्लॅक फॉरेस्ट केक आणला होता सावरने आणि छान दिसायला पण सुंदर होता. तर बघूया आता केक कट करून टाकूया. 12 वाजलेले होते. सो सावला नाही पण बाबूला केक कट करायची आणि हॅपी बर्थडे करायची खूपच सवय आहे. म्हणजे रोजच तिला असं वाटते माझा बर्थडे आहे, रोजच ती बोलते हॅपी बर्थडे करूया, केक आणूया. तर छानपैकी केक कट केला आणि नवीन वर्ष सुरू झालेलं आहे. तर नवीन वर्षाच्या तुम्हाला व तुमच्या परिवाराला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. आणि हे आलेलं नवीन वर्ष तुम्हाला खूप सुख समृद्धीचे जावं हीच माझी इच्छा आहे. तर भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि वन्स मोर हॅपी न्यू इयर. तर तुम्ही कसा साजरा केला 31st ते पण सांगा कमेंटमध्ये. तोपर्यंत आम्ही आमचा केक एन्जॉय करतोय. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा चॅनलला.